2016 म्हणजे 2016 ह्या वर्सा म्हज्या एका क्लायंटान एका गांवांत 900 स्क्वेअर मिटर म्हणजे 900 स्क्वेअर मिटर एक प्लॉट विकतो घेतलो. विकतो घेतकच सेल डीड जालो. त्याने म्युटेशनाक तलाटी कडेन एप्लाय केले आनी तो भायर गेलो आनी आपलो जो जाणटो बापूय आसलो ताका सांगलें आपणे म्युटेशनाक एप्लिकेशन तलाटी कडेन दिला गांवच्या, तूं फॉलोअप कर. त्या बापायन सारकें फॉलोअप केलें ना दिसता. पयलीं प्रॉपर्टी घेतकच म्युटेशनाचे रायट तलाटी कडेन आसताले. मागीर गव्हर्मेंटान LRC म्हणजे लँड रेव्हेन्यू कोड एमेंड करून ते रायट मामलेदाराक दिले. म्हणजे म्युटेशन करतना मामलेदाराक एप्लिकेशन करचें पडटा. हें म्हाका दिसता तें म्हज्या क्लायंटाक खबरच नाशिल्लें. 9 वर्सांनी आतां जेन्ना तो मनीस भायर गेल्लो कामा खातीर तो परत आयलो आनी हालीं गोंयांत जे लँड ग्रॅबिंग बी जालां तें पळोवन ताणें सगळे डॉक्युमेंट आपल्या प्रॉपर्टीचे एकठांय करपाक सुरू केले. आतां हो सेल डीड ताच्या कडेन आशिल्लो, तेज्या वरवीं ताणें म्युटेशन जें जाता आनी नांव येता सर्वेर ते सर्वे फॉर्म एप्लाय केले. सर्वे फॉर्म जेन्ना ताच्या कडेन आयले तेन्ना ताका अशें दिसून आयलें की 900 स्क्वेअर मिटर आपणे प्लॉट अमूक अमूक सर्वे नंबरचो घेतिल्लो, पण सर्वे फॉर्मार तो प्लॉट सर्वे नंबर तोच पण 450 दाखयता. पयलीं जेन्ना तो प्लॉट घेतलेलो तेन्ना सर्वे प्लॅनार 900 प्लॉट पळयल्लो ताणें आनी सर्वे फॉर्मारूय सेम एरिया आसली 900 स्क्वेअर मिटर एरिया. जेन्ना ताका अशें दिसून आयलें की 900 स्क्वेअर मिटर आपणे प्लॉट घेतिल्लो तो 9 वर्सांनी अर्दो कसो जालो तेन्ना ताणें सर्वे प्लॅनाक एप्लाय केले. सर्वे प्लॅनार पळयत जाल्यार जो ओरिजिनल सर्वे नंबर आसता तो प्लॉट 450 दाखयल्लो आनी आनीक तो सब डिवायड करून प्लॉट आनी एक प्लॉट केल्लो. जो सर्वे नंबर आसा त्या सर्वे नंबरा फुडें A लायिल्ले, प्लॉट A तो 450 दाखयल्लो. म्हणजे त्या प्लॉटाचे पार्टिशनय जाल्ले. त्याने RTI घातले मामलेदारान जो म्युटेशन करता आनी डेप्युटी कलेक्टरान जो पार्टिशन करता. आनी ताका अशें दिसून आयलें की त्याने प्लॉट घेतकच 5 वर्सांनी कोणी तरी वचोन कोर्टान इन्व्हेंटरी केली. ताका त्या मनशाक 450 स्क्वेअर मिटराक रायट आसा म्हणून इन्व्हेंटरीन घातले. 450 शेअर ह्या मनशाच्या नांवार काडलो. त्या मनशा कडल्यान सेल डीड करून आपणे विकत घेतलो. मागीर मामलेदारा कडेन वचोन म्युटेशन करून 450 स्क्वेअर मिटराक आपल्याक रायट आसा अशें कॉमन जे सर्वे फॉर्म आसले 900 स्क्वेअर मिटर त्या फॉर्मार तेजें नांव चल्लें. डेप्युटी कलेक्टरा कडेन वचोन आपल्याक 450 रायट आहा 900 स्क्वेअर मिटरा भितर म्हणून पार्टिशन करून घेतलें आनी तो अर्दो प्लॉट हाच्या नांवार आयलो. आनी हें सगळें कित्याक लागून जालें? सेल डीड करून प्लॉट विकत घेतलो पण मामलेदारा कडेन वचोन म्युटेशन करून सर्वे रिकॉर्ड्सान आपलें नांव हाडलें ना. आतां कितें जालें? मामलेदाराची म्युटेशन ऑर्डर डेप्युटी कलेक्टरान त्याने चॅलेंज केला अपील घालून आनी डेप्युटी कलेक्टरान जे पार्टिशन केल्लें ती ऑर्डर एडमिनिस्ट्रेटीव ट्रिब्युनलान रिविजन घालून त्याने चॅलेंज केला. आतां ह्यो सगळ्यो प्रोसिडींग सोंपता म्हणसर म्हाका दिसता, म्हाजो जो एक्सपिरियन्स आसा तेज्या वयल्यान सांगता, आनीक तुमकां ना म्हटल्यार 9 वर्सां वयतलीं. सेल डीड जेन्ना जाता, सेल डीड रजिस्टर जाता त्याच दिसा प्रॉपर्टी जो ओरिजिनल ओनर आसता, जो सेलर आसता तेज्या नांवा वयल्यान पर्चेजर म्हणजे कोण विकते घेता तेज्या नांवार वता. सर्वे फॉर्मेलिटी कित्याक करूंक जाय? सर्वे रिकॉर्ड्स हो गव्हर्मेंटा कडेन आसता. मामलेदार सर्वे रिकॉर्ड्स पळोवन म्युटेशन करता. समजा हेचें नांव जर आयिल्लें सर्वे रिकॉर्डार तर दुसऱ्यान कोणें जी जगलरी केली, इन्व्हेंटरी करून एका मनशाच्या नांवार प्लॉट हाडलो, तेज्या कडल्यान हाफ शेअर आपणे विकत घेतलो आनी म्युटेशन केलें, पार्टिशन केलें, ही जगलरी जावंक पावची नासली. मामलेदाराक दिसपाचें की हो जो प्लॉट आसा 900 स्क्वेअर मिटर हो अमक्या अमक्यान घेतला, त्याने सेल डीड दिवन हांगा म्युटेशन केला म्हणून हेका नोटीस वचपाची. सेल डीड हो जो डॉक्युमेंट आसता तेज्या वयल्यान कायद्यान रायट ऑफ दी प्रॉपर्टी म्हणजे ओनरशीप पर्चेसर जो विकते घेता ताका वता. पण म्युटेशन करतकच
रिकॉर्ड्स आसता जे गव्हर्मेंटाचे सर्वे रिकॉर्ड जांकां आमी म्हणटात तितून तुमचें नांव येता आनी गव्हर्मेंट रिकॉर्डान हो प्लॉट अमको सेल डीड करून अमक्या मनशान अमक्या तारखेक घेतला हे रिकॉर्ड जाता. तशें करतकच फुडल्यांक चान्स मेळना आनीक कोण जर अशें फोर्जरी ग्रॅबिंग करून तुमची प्रॉपर्टी खावंक सोदता ताका चान्स मेळना की तो तुमचो प्लॉट आसा तो अर्दो करप किंवा सगळोच प्लॉट फोर्जरी करून आपल्या नांवार करप वा आनी कोणाच्या तिसऱ्याच मनशाच्या नांवार करप हेजी संदी ताका मेळना. म्हणून एक लक्षांत घेयात, जेन्ना जेन्ना तुमी प्रॉपर्टी घेतात सेल डीड जालो प्रॉपर्टी तुमची जाली पण म्युटेशन करूंक विसरूं नाकात. नाजाल्यार तुमी जसो म्हजो क्लायंटाक आतां त्रास जाता तशें जाता तसो जातलो. 9 वर्सां तरी हे केसीन कित्याक वतली? मामलेदार, डेप्युटी कलेक्टर वा एडमिनिस्ट्रेटीव ट्रिब्युनल हांकां रायट आसना प्रॉपर्टी कोणाची, सेल डीड खंयचो सारको हें डिक्लेअर करपाचें वा डिसिजन दिवपाचें. म्हणून ह्यो केसी कितेंय जावं ज्यो आतां मामलेदारान आनी डेप्युटी कलेक्टरान पेंडींग आसा, म्हजे जे क्लायंट्स आसा ताका सिवील कोर्टान वयचें पडटलें. जो दुसऱ्यान सेल डीड करून 450 स्क्वेअर मिटर हेजी जागा बळकयल्या, ग्रॅब केल्या, ते जाग्याचो जो सेल डीड आहा तो नुलार कर, नल एंड वायट कर म्हणून सिवील कोर्टान वयचें पडटलें. तो मेरेन तुमी पयशे दिवन प्रॉपर्टी विकत घेतलेली तुमकां तेजो कसलोच लाव जावचो ना, तुमकां तांकां बेनिफीट घेवंक मेळचो ना, तुमकां लोन मेळचें ना, तेजेर कन्स्ट्रक्शन करूंक मेळचें ना आनी ही डिस्प्यूट चालूच उरतली. म्हणून सदांच लक्षांत घेयात, सेल डीड हो टायटल डॉक्युमेंट जरी आसलो पण सर्वे रिकॉर्ड्सान तुमचें नांव येवंकूच जाय म्हणून म्युटेशन करूंक विसरूं नाका. आनी जॉयंट प्रॉपर्टी जर आसा, थोडे जर अशे बेश्टेच प्लॉट करून विकलेली प्रॉपर्टी आसा तर सोमते डेप्युटी कलेक्टराक वचून पार्टिशन प्रोसिडींग सुरू करून तो प्लॉट सेपरेट करून घ्या. म्हणजे केन्नाच तुमकां कसलें ऑब्जेक्शन येवचें ना, शेजारी तुमच्या वाटेक वचूंक शकचे ना आनी तुमकां जाय जाल्यार तुमी जाय तेन्ना ती प्रॉपर्टी मॉर्टगेज बँकेक करून लोन सुद्दां घेवंक मेळटली. कायद्यान एक कन्सेप्ट आसा, बायर्स बिवेर, म्हणजे कितें, जो मनीस बायर परचेस करता, विकती घेता प्रॉपर्टी त्याने शेदूर रावूंक जाय. म्हणून हे सगळी काळजी जो परचेसर आसा तेणे घेवंक जाय. खरें न्हय? तुमकां कितें दिसता?